ह्या चाली ठरलेल्या असतात काय, आणि ह्या चाली म्हणायच्या कधी, हे कधी कळतंय, दिंडीत गेल्यास. कुठं गेल्यास? दिंडीत गेल्यास, वारकऱ्यात भजन केल्यास कळते. इकडे तिकडे बोंबलं थिंडून ह्या चाली कळत नाही तुम्हाला. मी तुम्हाला विचारतो एक, इथून पुढे लक्षात ठेवा, सप्ताह कमिटीवाले आहेत ना सगळे तुम्ही इथं, जो महाराज दिंडीत चलत नाही पायी बरं का, पहिल्यापासून प्रस्थान ते पंढरपूर, हो नसतं तिकडे वाटात यायचं वाखरीला, आम्हाला जी हारी घालायचा, इकडं बोंबलं थिंडायचं होतं 15 दिवस आणि तिथं यायचं. अशा महाराजांना अजिबात तारीख द्यायची नाही कीर्तनाची. भागवतकार बी एखादा दिंडीत जात नसेल, पंढरपूरला येत नसेल, त्याला तारीख द्यायची नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही जातात म्हणून बोलले का, असं नाही. महाराज वारकरी संप्रदायात नाही म्हणते, वर्षभर तुम्ही त्याच्यावर जगातात. तू कोबर आहे काय म्हणते, ज्ञानोबर आहे का, तू खाली बस, आधी तुला खाली बस म्हणते, काय म्हणत नाही. असं आपण हक्काने सांगायचं, पंढरपूरचं महात्म्य सांगायचं, पंढरीत असंही, पंढरीत तसं, तुम्ही इकडे घरी. म्हणून लक्षात ठेवा, कोणी असेल, हा एखाद्याला अडचण असेल, काय त्रास झाला असेल, एखाद्याचं ऑपरेशन झाला असेल, काय त्यांना नाही येऊ द्या. पण आम्ही चांगले चांगले महाराज लोक बघतो, इकडं का पाहणीत फिरतात, गावाकडे 13 वेळेचे कीर्तन करीत आणि पंढरपूरला येत नाहीत. असे कीर्तनकार कोणी असू द्या, अजिबात तारीख द्यायची नाही. महाराज पंढरपूरला गेल्यानंतर, वारीत चालल्यानंतर काय मिळतं हे आम्हाला माहिती. महाराज एवढी आम्हाला वर्षभर ऊर्जा पुरते महाराज, ते 22-23 दिवस चालले. कारण महाराज साक्षात तुकोबराय सोबत आहेत, आपल्यासोबत ज्ञानोबराय सोबत आहेत. महाराज एवढ्या दिंडीमध्ये असं कधी कधी काय काय मुक्काम एवढे लांब आहेत, 27 किलोमीटर 28 किलोमीटरचे, एवढे पाय दुखतात. पण महाराज भगवंताची कृपा आहे, ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा आहे. सकाळी उठल्याच्या नंतर असं जाणवत सुद्धा नाही आपल्या रात्री एवढे पाय दुखत होते म्हणून. सकाळी चालायला परत फ्रेश वाटतं. काय बाळासाहेब होते विचारा त्यांना. आम्ही तुकोबरायच्या पालखी सोहळ्यामध्ये असतो, आमची स्वांगी संस्थांची दिंडी रतापुढं 25 नंबर. महाराज एवढं भजन होतंय. आम्ही सुद्धा आमच्या गावचे भजने चांगले आहेत, वारकरी माणसे जुने, त्यांच्यामुळे आम्हाला त्यांच्या चाली ऐकायला मिळाले. ते भजन कसं असतंय ते करायला मिळालं. समाधी काय आहे, नाट प्रकरण काय आहे, बाळक्रीडा काय आहेत, पत्रिका प्रकरण काय आहे, हे आम्हाला तीर्थवळी प्रकरण काय आहे हे कधी कळालं आमच्या दिंडीत गेल्यानंतर. तर ते भजन झालं पाहिजे. म्हणून प्रत्येकानं महाराज जो स्वतःला महाराज म्हणून घेतो ना, महाराज की पणा मिरवतो ना इकडं, त्यानं दिंडीत गेलं पाहिजे. कळत आहे, कारण दिंडी महाराज तुकोबराची सेवा आहे ती, आणि तुकोबरावी महाराज सेवा केल्यानं सेवेचं फळ देतात. तुम्ही बघा, तुम्ही गेली जवळपास 2002 पासून मी पायी वारीत जातो. फक्त 1 वर्ष माझी वारी चुकली, ते ऑपरेशन झाल्यामुळं. असं मी कधीच नाही, पायी जातो. किती पाय दुखू द्या, गाडीत जायचं नाही. भलं वेळ लागला तर मागून चलत जायचं, पण पायीच जायचं. आणि ते मी भजन करायचं. नुसतं दिंडीत जायचं, आणि ह्या दिंडीत एक अभंग म्हण, त्या दिंडीत एक अभंग म्हण. ह्याला दिंडी हुंगे म्हणतात. काय दिंडी हुंगे. आणि त्या दिंड्या मालकाला काय, महाराज या म्हणा एक अभंग म्हणा. अरे ह्याची दिंडी कुठं आहे, तू कोण्या दिंडीत आहेस, काय मिळेल तो, हा उग बोंबलं हिंडायला गोळा करीत पुढं. दिंडीत भजन करीत चाललं महाराज, दिंडीत भजन करीत जो चलतो ना, त्याला शिन वाटत नाही चालण्याचा. जे पुढे येत नाही पापाचे कळप पळती पुढे, ते म्हणते किती राहिले राम भाऊ, काय एवढा मुक्काम असते का, तू पहिल्यांदाच आलो तू असं आटली कसली दिंडी ना, हे पापाचे कळप पळती पुढे. पण जो दिंडीत चालतो ना महाराज, त्याला शिन वाटत नाही. भजनाबरोबर चलत गेलं ना आनंद वाटतो, वेळ गेल्याला कळत नाही. आम्हाला असं वाटतंय लवकर उलट पंढरपूर येऊन एवढं भजनाचा आनंद मिळतो महाराज. पण भजन करीत गेलं पाहिजे. आपल्या दिंडीत, दुसऱ्या दिंडीला काय बोंबलं हिंडायचं, आपल्या दिंडीत भजन करीत बसायचं. काय काय पकवायचे, झाडाला पकवतो अडकीत येत. आणि ते दिंडी मालक तिकडं पंक्ती गोळा करायला, पताकावाले इकडं बारीला लागलेले, अशा कितीतरी दिंड्या तुम्हाला दाखवून कुठलाच मेळ नाही. पकवाच्या झोपलेला नागारा येऊन पुढे गेला, पाल रथ गेला, तरी याचा मेळ नाही. पकवास बाबळीला अडकला, हे उठून तसाच पळाला, पकवास राहिला तिकडं. दिंडीवाला म्हणला पकवास, अरे मला बाबळीला अडकील, काय धंदेत का काय. महाराज हे ज्ञानोबरा तुकोबराला पसंत पडणार नाही. विठाला विठाला तारीख देताना त्या महाराजाला म्हणायचं, महाराज तुमच्या किती वाऱ्या झाल्या, तो किती वाऱ्या झाल्यात, लक्ष द्या. आता बाळासाहेब आमच्या युट्यूब चॅनलला ते लाईव्ह करायला, मी त्यांना म्हणले बिंदास टाकून द्या युट्यूबला, काय आपलं कोणी वाकडं करीत नाही. काय करणार, आमच्यातले कोण कोणाला भेद असते का, होय भाऊकी भेद असते, भाऊकीला असं किती भेद नसते. डायरेक्ट सोडून द्या म्हणून क्लिप तयार करून, काय घेणं देणं. आम्ही बघतो आम्हाला राग येतो द्यायचा, तिकडं जाऊन आम्हाला ज्वारी घालते, चांगले कपडे बिपडे टाकाटाक घालून वाकरीला, त्या फिराच्या कुरुलीला, म्हणजे एक दिवस पंढरपूर राहिले की
अहो दिंडीत तिथं आलं चाललं पाहिजे, पायी चाललं पाहिजे, प्रस्थानमध्ये आलं पाहिजे तुकोबरा ज्ञानोबराच्या. कोण्या दिंडीत जा पण भजन करीत जा, भजन करा. कळू द्या लोकाला तुम्ही दिंडीत. एरवीचे फोटो टाकतात, आजची सेवा इकडं, उद्याची सेवा तिकडं, आणि दिंडीत कोण आहे? म्हणून प्रत्येकाने दिंडीत गेलंच पाहिजे. आपला मुद्दा होता जनाबाईच्या डोक्यात महाराज वा झाल्या.